फिरायला जाऊन 3-4 दिवस आराम केल्यावर घरात येऊन काम करणं म्हणजे थोडंसं कंटाळाच येतं. पण आल्या-आल्याच्या दिवशीत आम्हाला ना सगळ्यांना काम करावं लागलं. का म्हणजे होळीनिमित्त ना सगळे हॉटेल वगैरे बंद होते. त्याच्यामुळे ना रात्रीचं जेवण ना आम्ही बाहेरूनच करून येणार होतो. पण सगळंच बंद असल्यामुळे ना घरी आल्या-आल्या लगेच स्वयंपाकाला लागावं लागलं आणि मस्त ना इकडे डाळ-भात वगैरे बनवून ना जेवण वगैरे केलं आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी कंटाळाच आलं होतं. कारण ना घर वगैरे थोडंसं धूळ वगैरे झालं होतं. त्याच्यामुळे घर क्लीन करणं, भांडे वगैरे साफ करणं तर ह्याच्यातच दिवस गेला. त्याच्यामुळे ना बॅग वगैरे अनपॅक करणे ह्याची ना बिलकुलच इच्छा नव्हती आणि मग त्याच्या दुसऱ्या दिवशी इकडे चिनूचं ना जे बॅग होतं ते रिकामी केलं. त्याचे कपडे सगळे धुवून घातले आणि आता इथे ना माझ्याकडे मशीन वगैरे नाही, त्याच्यामुळे हातानेच कपडे वगैरे धुवावं लागतात. तर त्याच्यामुळे ना अजूनच थोडंसं म्हणजे वेळ लागतं आणि चिनूचं पण सारखं मध्ये-मध्ये असतं. तर त्याच्यामुळे सगळं एकाच दिवशी काही पॉसिबल होत नाही. त्याच्यामुळे जसं होईल तसं करत असते आणि मग आज होतं चतुर्थी, तर त्याच्यामुळे मस्त इकडे पूजा केलं आणि प्रसाद वगैरे जे आणलं होतं ते दाखवून घेतलं आणि आम्ही ना गावाला गेल्यावर जे काही पार्सल मागवले होते त्याच्यातले थोडेफार ना नंतर रिसीव्ह झाले होते. तर मैत्रिणींना इकडे रिसीव्ह करून ठेवले होते आणि हे ना 4-4 पार्सल होते. असो तर चला भेटूया आता नेक्स्ट व्लॉगमध्ये. टिल देन बाय बाय.